जय मल्हार. आज आम्ही निसर्गरम्य वातावरणात असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी फेरीसाठी गेलो होतो. ही यात्रा खूप महत्त्वाची असते. याहून अधिक आनंदाची गोष्ट म्हणजे आमचे गुरु महाराज मल्हार भक्त रवींद्र महाराज चव्हाण छत्रपती संभाजीनगर यांच्या सुरुवात ही फेरी सुरुवात केली. ही यात्रा करत असताना ब्रह्मगिरी पर्वत चढून आल्यानंतर परत सुमारे 40 किलोमीटर पायी चालून यात्रा पूर्ण करावी लागते. या फेरीला सुरुवात करताना आमचे गुरु महाराज मल्हार भक्त रवींद्र महाराज चव्हाण छत्रपती संभाजीनगर यांच्यासोबत आम्ही कुशावर्ता तीर्थामध्ये स्नान करून आम्ही निवृत्तीनाथांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले व फेरीला सुरुवात केली. श्रावण महिन्यात 3ऱ्या सोमवारी या फेरीला खूप महत्त्व असते. त्यामुळे या फेरीसाठी भाविक फार प्रमाणात येतात. ब्रह्मगिरी पर्वत गोदावरीचे नदीचे उगमस्थान आहे. गोदावरी नदी ही महाराष्ट्रासाठी जीवनरेषा आहे आणि तिचे उगमस्थान पवित्र मानले जाते. अशा तऱ्हेने आम्ही गंगा मातेचे उगमस्थानी म्हणजेच गंगा मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर ब्रह्मगिरी मंदिर दर्शन घेतले. त्यानंतर जटा मंदिरात जाऊन आम्ही गोदावरी नदी गंगा मातेचे दर्शन घेतले व आमचे गुरु महाराज मल्हार भक्त रवींद्र महाराज चव्हाण छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा पूर्ण केली. एकच